संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट बोलतायत। एक माजी आमदार होते, या सर्वांनी आता प्रवेशाचा पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता। बबनराव घोलप हे आमच्याकडे उबाटा गटातून आलेत, त्यांचं आम्ही परवा दिवशी स्वागत केलं। आणखीन या 2-4 दिवसामध्ये आणखीन मोठाले नेते आहेत, काही आमदार आहेत, ते शिवसेनेमध्ये निश्चित प्रवेश करतील असा आमचा एकंदरीत जी काही व्यूहरचना आहे त्यावरून आता पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे इनकमिंग झाल्याचं तुम्हाला दिसेल सुद्धा। समर्थक आज वर्षावर फार मोठ्या प्रमाणात समर्थक येऊन त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणार आहेत। संभाजी धाराशिवचा विषय आणखी पांगत जाईल असं वाटतं तुम्हाला? नाही, धाराशिवच्या विषयासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तानाजी सावंत यांच्याशी, मंत्री जे आहेत त्यांच्याशी परवा दिवशी चर्चा केली होती। तरी काही कार्यकर्ते त्यांचं मत मांडण्यासाठी शिंदे साहेबांकडे येत आहेत। निश्चितच शिंदे साहेब त्यांचं मत ऐकून घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय आहे तो त्यांना सुद्धा सांगतील। जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे इलेक्ट्रिकल बॉन्ड जो आहे तो आहे आणि चंदा दो और धंदा लो ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे असं आदित्य म्हणतात। आदित्य ठाकरेला रोज रोज नवीन शोध लागत आहेत, रोज काहीतरी स्टेटमेंट करून आपण कसं तरी मार्केटमध्ये टिकावं हा त्याची धडपड आहे। राजकारणामधला इतका उंचीचं सगळं काय संशोधन फक्त एकमेव व्यक्ती तो आदित्य करू शकतो, म्हणून स्वतःला स्टार म्हणून कुठेतरी दाखवण्याचा हा केविलवान त्याचा प्रयत्न आहे। त्याचा परिणाम सर्वसामान्य मतदारावर होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। बाळासाहेब थोरात म्हणाले की संजय राऊत ज्या टीका करतात त्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही आणि विचार करण्याची गरज नाही। त्यांच्यासोबत संजय राऊतांना पुढे करणारी सगळी लोक आता विरोधात बोलायला लागली। बाळासाहेब थोरातांनी जे काही संजय राऊत बद्दलचं स्टेटमेंट केलेलं ते अत्यंत खरं आहे। संजय राऊतला कोणीच गांभीर्याने घेत नाही। त्याची ती स्टाईल, त्याचं ते बोलण्याचं पद्धत, त्याचा तो आविर्भाव, मी सर्व पक्षाचा प्रवक्ता असल्याचा जो काय आविर्भावामध्ये तो बोलतो ते इतर नेत्यांना म्हणजे चांगलं वाटतही नाही आणि त्याच्याबद्दल ते त्यांचं मतही चांगलं नाही। म्हणून आता संजय राऊतचा धोबिका कुत्ता ना घर का ना घाटका अशी अवस्था झालेली हे आपण सर्वजण पाहत आहेत। म्हणून प्रत्येक पक्षाचा नेता हा त्याच्या विरोधातच बोलतो। हा आघाडीचा नेता म्हणून, आघाडीचा एखादा प्रवक्ता म्हणून जो काय वावराचा प्रयत्न करत होता, आता त्यांना त्यांची जागा त्यांनी दाखवलेली आहे। संभाजीनगरवर तुम्ही ठाम आहात, तसं नाशिकच्या बाबतीमध्ये नेमकी काय भूमिका आहे? राष्ट्रवादीकडे जाणार नाही, नाशिकची जागा आमचीच आहे हो। नाशिकमध्ये आमचा खासदार 2 वेळा निवडून आलाय प्रचंड मताने। मी दरवेळेला त्या बाबतीत बोलतोय। ज्या ठिकाणी संघटन मजबूत आहे, ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहे, ती जागा आम्ही इतरांना कसं द्यायचं? आणि ही याबाबतची मागणी आम्ही दरवेळेला मुख्यमंत्री साहेबांसमोर मांडलेली। या नाशिकबद्दल ज्या काही चर्चा होतात ते यासाठी होतात की तिथं अपोजिट मध्ये कोण आहे। तर मागची 2 निवडणुका जर पाहिलं तर कुणाला पाडून कोण निवडून आलं ह्याचं जर तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये सर्वात पॉवरफुल हा हेमंत गोडसे आहे आणि म्हणून ती जागा मागण्याचा आमचा आग्रह आहे। महायुतीमध्ये प्रत्येक जागेला जे महत्व आहे, मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी एक जागेची जी काही किंमत असते ती आपण लक्षात घेतली पाहिजे। ही जागा पक्षाच्या कोणत्या पक्षाला द्यायची याचं वाटप करण्यापेक्षा ही कोणती जागा निवडून येईल आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाशिकची जागा ही शिवसेनेची निवडून येते, म्हणून आमचा तो आग्रह आहे। बरं, उद्धव ठाकरेंची संभाजीनगरात सभेची तारीख त्यांचं म्हणणं आहे की लोकांना आता कळेल कोण कोणासोबत आहे, म्हणजे जनता कोणासोबत आहे। उद्धव साहेबांच्या सभेला प्रतिसाद किती मिळतो यावरून सर्व संभाजीनगर आणि महाराष्ट्राला कळेल की कोण कोणाबरोबर आहे। म्हणून आज जरी 1 महिना अगोदर जरी त्यांनी तारीख घोषित केली असली तरी 1 महिन्यानंतर होणाऱ्या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे आमचं ठाम मत आहे। ठीक आहे। अमोल कीर्तीकर यांना ईडीची नोटीस मिळालेली आहे आणि ते आज ईडी कार्यालयात जाणार आहेत। त्यावरून अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे, त्यांच्यावरती दबाव तंत्र वापर